हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, 16 हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, ज्याला आपण भाऊबीजेची ओवाळणी सोबतच दिवाळीचा हप्ता आणि निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दिलेला हप्ता म्हणून सुद्धा ओळखतो. तर लाडक्या बहिणींनो, 4 तारखेपासून तुम्हाला वितरण सुरू झालेले होते आणि असंख्य लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे भेटलेले नव्हते. त्यातच सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. मी तर म्हणतो ही जी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेमधली सर्वात मोठी न्यूज असणार आहे. कारण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल, 18 नोव्हेंबर ही शेवटची दिनांक आहे ई-केवायसीची. ऑलमोस्ट 11 दिवस बाकी आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबर समोर आलेला आहे की सर्व लाभार्थी संख्या किती होती, 2,40,00,000 इतक्या बहिणींची पात्र लाभार्थी संख्या होती. पण ई केवायसी करायची आहे, ऑलमोस्ट दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला, तरी सुद्धा ई केवायसी अनेक बहिणींनी केलेली नाहीये, अनेक बहिणींनी केलेली नाहीये. पण याला आपण असं म्हणू शकत नाही की बाबा बहिण्यांची चुकी आहे, सरकारची चुकी आहे. सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच अजून एक नंबर मी तुम्हाला सांगणार आहे की सर्व लाभार्थी संख्या वेगळी, पात्र लाभार्थी संख्या वेगळी आणि ई केवायसीची संख्या वेगळी आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये असंख्य संभ्रम निर्माण झालेले आहे, असंख्य प्रश्न निर्माण झाले आहे. त्या प्रत्येक प्रश्नांना मी या ठिकाणी प्रूफ सहित सॉल्व्ह करून देणार आहे. याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातले कोणतेही प्रश्न पडणार नाही, ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि पडणारच नाही लाडक्या बहिणींनो. चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता जो नंबर समोर आलेला आहे, तर लाडक्या बहिणींनो, तो नंबर काय होता? 80,00,000 लाडक्या बहिणी यांची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे. ई केवायसी कंप्लीट झालेली आहे. ई केवायसी काय झाली आहे? कंप्लीट झालेली आहे. ई केवायसी काय झालेली आहे? कंप्लीट झाली आहे. 80,00,000. हाफ केवायसी अनेक बहिण्यांची झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, हाफ केवायसी हा सुद्धा नंबर 80,00,000च्या वर आहे, हाफ केवायसी वाला. मग आता लाडक्या बहिणी ई केवायसी का बरं करू शकत नाही, किंवा त्यांनी हाफच केवायसी का केली, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. पहिला रिझन आहे की फक्त हा जो नंबर आहे, किती आहे? 80,00,000, तो 80,00,000पर्यंतच का पोहोचला? कारण असंख्य लाडक्या बहिणींकडे पती पण नाहीये आणि वडील पण नाही. म्हणजे वडिलांची डेथ झाली आहे, पतीसोबत डायव्हर्स झालाय, किंवा पतीपासून विभक्त राहत आहे, पतींची डेथ झालेली आहे, अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत. त्यानंतर काही लाडक्या बहिणी अशा की त्या अनाथ आहेत. अनाथ असल्यामुळे त्यांच्याकडे पती पण नाही आणि वडील पण नाही. ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही, असं असंख्य लाडक्या बहिणी आहेत, ज्या गोरगरिबीन बहिणी आहेत, त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे, तर ई केवायसी कुठून करणार? त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहे, म्हणजे त्यांच्या आधार कार्डवर कोणीच नसेल, बरोबर ना? एकट्याचा बिचारा कसं तरी वापर करताय, कसं तरी जीवन जगत आहे, एकदम दुर्लभ परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे, अशाही काही बहिणी आहे. काही बहिणी अशा आहेत की त्यांना असं वाटत आहे, ई केवायसी केले तर लाभ बंद होईल याची भीती वाटत आहे. आम्ही जर ई केवायसी केली तर आमचा लाभ बंद होऊ शकतो, याची भीती लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे. त्यानंतर काही बहिणी अशा आहेत की त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही. काही बहिणी अशा आहेत लाडक्या बहिणींनो की त्यांना एरर येतोय की त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही. काही बहिणी अशा आहेत की त्यांना ओटीपीच येत नाहीये, त्यांचं आधार लिंक आहे, त्यांचं बँक सेटिंग आहे, सगळंच आहे, तरी सुद्धा त्यांना ओटीपी येत नाहीये. ओटीपी आला तर तो इनव्हॅलिड दाखवतो, ओटीपी आला तर त्याचा तो सबमिट करायचा ऑप्शन येत नसतं, कधी मध्ये सगळंच बरोबर असतं तर ते वेबसाईट चालत नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी तुम्ही कोणत्या खालील मुद्द्यांमध्ये येतात किंवा वेगळ्या मुद्द्यांमध्ये असतात, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढे पॉईंट मला कळाले होते म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलो. तर लाडक्या बहिणींनो, या सगळ्या कारणांमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे. त्यातच लाडक्या बहिणींनो, 28 तारखेला स्वतः आदिती तटकरेंनी सांगितलेलं होतं फेसबुक पोस्टद्वारे. इथे जर तुम्ही बघितलं असेल तर इथे तुम्हाला 3 प्रकारच्या महिला दिसतात, 3 प्रकारचे लाभार्थी दिसतात. समजून सांगतो बघा. इथे यांनी काय म्हटलेलं होतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयाने बैठक घेतली. मान्य आहे, बरोबर. जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, इथे एक स्टेटमेंट येतं, सर्व पात्र लाभार्थी. सर्व पात्र लाभार्थी म्हणजे काय? त्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटला, बरोबर. पात्र लाभार्थी असेल त्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटला. तो नंबर आहे 2,40,00,000. तो नंबर किती आहे? 2,40,00,000, बरोबर. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, इथे मेन्शन केलेलं आहे की 18 सप्टेंबर 2025 पासून यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुशा लाडक्या बहिणी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित लाभार्थी बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पैकी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मग हा जो नंबर आहे 2,65,00,000. 2,65,00,000 नंबर आहे. 2,65,00,000 म्हणजे काय? या सर्व लाडक्या बहिणी आहे, सर्व लाडक्या बहिणी. आणि त्याच्यातच तुमच्या समोर नंबर आलेला आहे लाडक्या बहिणींनो. कोणता नंबर आलेला आहे? की 80,00,000च लाडक्या बहिणी यांची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे. म्हणजे 2,65,00,000 सर्व लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी पात्र लाभार्थी आहेत 2,40,40,00,000 आणि त्यापैकी 80,00,000च बहिणींनी ई केवायसी केली, कारण की या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे. मग आता या प्रॉब्लेम्सला दूर करावं लागेल. तर आदितीताई तटकरे, मला एवढा प्रश्न विचारायचा आहे, आतापर्यंत हे जे सरकार आहे, हे झोपेचं नाटक करत होतं आणि ई केवायसीला शेवटचे 11 दिवस असताना तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करता, तर खरंच या महाराष्ट्रातील महिलांनी, पुरुषांनी काय करावं आणि काय नाही, हा प्रश्न
सगळ्याच महिलांच्या मनामध्ये, बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. आय थिंक लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये सुद्धा असेच प्रश्न निर्माण झाले असतील, तर तुमची नक्की प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा, मुदत वाढवण्याबाबत तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. इथे 80 लाखच लाडक्या बहिणी पात्र आहेत. 80 लाखच लाडक्या बहिणी म्हणजे ई-के-वाय-सी झालेली आहे. 2,40,00,000 बहिणी पात्र आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी बघितल्या 2,65,00,000. तर तुम्हीच विचार करा, यांची ई-के-वाय-सी कंप्लीट आहे आणि उर्वरित बाकीच्या बहिणींची ऑलमोस्ट जर बघायला गेलं ना 1.5 कोटी इतक्या बहिणींची ऑलमोस्ट म्हणतोय मी ऑलमोस्ट म्हणतोय 1.5 कोटी बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे आणि फक्त 11 दिवस बाकी असताना अशा पद्धतीची स्टेटमेंट आहे. ही योजना अधिक पारदर्शक करणारी 18 सप्टेंबर पासून ई-के-वाय-सी करण्यात आलेली आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ई-के-वाय-सीचं जी सर्व्हर क्षमता होती वाढून प्रतिदिन 5 लाख ऐवजी 10 लाख केलं. 11 दिवसामध्ये भलेही केलं 10 लाख बहिणींनी केलं, 10 लाख बहिणींनी केलं तरी तुमचं सर्व्हर चालणार नाही आणि झालंय तरी 1,10,00,000 इतक्याच बहिणींची ई-के-वाय-सी होईल. बाकीच्या बहिणी जाणार कुठे? आदितीताई तटकरे आमच्या महाराष्ट्राच्या ज्या बालविकास मंत्री आहे, यांनी ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, ती अत्यंत उत्तंत आहे. कारण की ज्या गोरगरीब बहिणी होत्या त्यांना ₹1,500चा पाठिंबा मिळाला. अनेक लाडक्या बहिणींनी आपलं उदरनिर्वाह चालवला, अनेक व्यवसाय सुरू केले, मान्य आहे. पण तुम्हीच विचार करा, सरकारमध्ये बसणाऱ्या सगळ्याच लोकांनी विचार करा, की खरंच हे पॉसिबल आहे का? सगळ्या बहिणींची 10 दिवसामध्ये ई-के-वाय-सी होईल, बरोबर? आणि त्याच्यानंतर वाढीव क्षमता पाहून 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी इथे लिहिलंय बघा, सर्व लाभार्थ्यांनी म्हणजे पात्र लाभार्थी नाही, सर्व लाभार्थी 2,65,00,000 पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र काही प्रमाणात लाभार्थीची ई-के-वाय-सी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आता तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, मी विचार करत नाही, तुमच्या कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही, हयात नसलेल्या महिलांची समस्या सोडवणार किती दिवसानंतर? तुम्ही ज्या दिवशी वेबसाईट सुरू झालेली होती त्याच दिवशीला हा मुद्दा उचलून धरायला होता आणि इतक्या महाराष्ट्रातील युट्यूबर्सने जेव्हा मागणी केली तुमच्याकडे, तेव्हा जाऊन तुम्ही आता या प्रश्नाला सोडवण्याचा विचार करत आहे. तर माझा छोटा प्रश्न आहे आदिती तटकरे मॅम, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना, की तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना फक्त हलक्यात घेतात का? निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष नसताना सर्व लाभार्थ्यांना पैसे दिले आणि आता वेगवेगळे निकष लावून ई-के-वाय-सी पडताळणी, त्याच्यातही पडताळणीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल चुकीच्या पडताळणी झाल्या आणि त्याच्यामधून अजूनही लाडक्या बहिणी गरजेच्या होत्या, त्यांना लाभ मिळालेला नाहीये. विधवा तसंच घटस्फोटित महिलांना ई-के-वाय-सी करण्यात मोठी अडचण होत आहे. पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ई-के-वाय-सी करण्यात येत नसल्याची तक्रारी विभागाकडे येत आहेत. ही तक्रार आजपासून नाही आहे, ही तक्रार पहिल्या दिवशीपासून आहे. या महिलांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचे मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलेले आहे. मग हा तोडगा ई-के-वाय-सी संपल्यानंतर निघणार आहे का? मग फक्त वडील आणि पती नाही, वडील नाही आहे, पती नाही, याच बहिणींचा आहे का? ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नाहीये, ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे, ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे, ज्या बहिणींकडे मोबाईल असल्यानंतर त्यांची ई-के-वाय-सी त्यांनी थंब न केलेली होती, तर अशा बहिणींचं का त्याच्यावरही भाष्य करा. कारण की अशा असंख्य लाखो बहिणी आहे. तर हा माझा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणीनं तुमचं काय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर त्यांनीच खाली म्हटलंय 6 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले. जे जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये 26 लाख अपात्र बहिणी ठरवल्या होत्या. त्यापैकी 20 लाख बहिणींना काय मिळाले? पैसे मिळाले म्हणजे पात्र ठरले आणि 6 लाख बहिणी काय ठरल्या? अपात्र ठरल्या. अजूनही त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबरचा हप्ता भेटलेला नाही. मग विचार करा, रिझन काय दिलं माहिती आहे का? रिझन बघा काय, मी तुम्हाला दाखवतो. मात्र अद्यापही 6 लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. ठीक आहे, पटलेली मान्य बघू. त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. मला सांगा लाडक्या बहिणींनो, या ज्या 20 लाख लाडक्या बहिणींना पात्र केलं, 100% योग्यच केलं. मी तर म्हणतो 26 लाख बहिणींना पात्र करायला पाहिजे होतं. 20 लाख बहिणींना केलं होतं. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सरकारचा कर्मचारी तुमच्या घरी आला, महिला व बाल विकास विभागाचे कर्मचारी तुमच्या घरी आले, त्याच नंतर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्या. तुम्हीच लाडक्या बहिणींना चक्रा मारल्या अंगणवाडी सेविकांकडे, महिला व बाल विकास विभागाकडे आणि त्याच्या माध्यमातून जी पडताळणी झाली असेल, तुम्हीच सांगा खरंच 20 लाख बहिणींची झाली असेल 3 महिन्यामध्ये? नाही झाली. मग या 6 लाख बहिणींचं का? 6 लाख बहिणींना का बरं लाभ दिला नाही? हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या बहिणींना पैसे भेटले त्यांना आनंद होतो, पण ज्या बहिणींना पैसे भेटत नाही त्यांना दुःख होतं. तो दुःख गेल्या 5 महिन्यापासून त्या पचवत आहे. बाजूच्या बहिणीला जेव्हा निकषामध्ये बसतात, निकषामध्ये बसत नाही तरी सुद्धा लाभ भेटतो. पण ज्या बहिणी खरंच होतकरू आहे, गरजेच्या आहेत, त्यांना लाभ भेटलेला नाही, वंचित आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा आणि जी मागणी आहे आपली ई-के-वाय-सीची मुदतवाढ द्यायला पाहिजे का? तर येस, मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि सरकार करेलच. 100% करणार म्हणजे करणार. कारण की असंख्य लाडक्या बहिणी आहे. यादीत नाव नाहीये म्हणून त्या ई-के-वाय-सी करू शकल्या नाही. पती नाहीये, वडील नाहीये म्हणून ई-के-वाय-सी करू शकल्या नाही. अनाथ आहे, मोबाईल नाही, राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे किंवा त्यांच्याकडे असा प्रॉब्लेम येत आहे की ओ-टी-पीज येत नाहीये. अशा प्रकारचे अनेक इश्यूज आहेत. त्यामुळे ही जी मुदतवाढ आहे ती मी लवकरात लवकर करावी. 30 नोव्हेंबरपर्यंत सुद्धा ही मुदतवाढ करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे लाडक्या बहिणींकडनं आणि सोबतच सरकारला हेही म्हणायचं आहे
तुम्ही सगळ्यांबद्दल योग्य निर्णय घेता. तुम्ही तुमची ही जी स्कीम उत्कृष्ट होती. कारण की असंख्य लाडक्या बहिणींना फायदा झाला. अशीच आशा पण आहे, की तुम्ही ही स्कीम भविष्यामध्ये सुद्धा कंटिन्यू सुरू ठेवणार आणि त्याच माध्यमातून लाडक्या बहिणींना सुद्धा एवढीच मागणी करतो, की तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. कारण ई-के-वाय-सी केली तर तुमचे पैसे सुरू राहतील. जर नाही केली तर ते बंद होणारच आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करा आणि लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सपोर्ट करा. कारण तुमच्यासमोर मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. विथ प्रूफ सहित दाखवलेल्या आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. तुमचं स्टेटस ठेवा. तुमचं Facebookला टाका, Instagramला टाका. जेणेकरून आपण जे काही सरकारकडे मागतो ते आपलं परिपूर्ण होतील. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.